हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, VP ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आविष्कार हॉटेलमध्ये अस्सल मटण बनवण्याची प्रक्रिया आणि अस्सल बिर्याणी मटण बनवण्याची प्रक्रिया बघणार आहोत। तर चला मग आपण जाऊया। हे बघा मित्रांनो, तर मित्रमैत्रिणींनो बघा आपल्याला कसं दिसतंय, एकदम ओरिजिनल मटण दिसतंय हे। तर तुम्ही बघू शकता तिथं असं लाल लाल मटण दिसतंय, पांढरं नाही आहे। तर त्या दादांनी मटण आणलेलं आहे, त्यांनी आता मस्त मीठ टाकून घेत आहेत त्याच्यात त्या मटणावरती, आणि मीठ टाकून आता ते मस्तपैकी ते सगळं हलवणार। त्यांचं एकदम फ्रेश मटण दिसतंय। पलीकडे पण आपल्याला बॅगा दिसत आहेत बघा। तर आता ते मीठ टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतील आणि हे करतील, हलवून त्याला मस्त सगळे एकजीव मीठ वगैरे हे करतील। आणि आता ते हळद टाकतायत। तुम्ही मागे पण पाठीमागे बघू शकता, त्या मावशी किती क्लीन करतायत मस्त खाली। आता दादांनी त्या हळद टाकली आहे। तर मटण म्हणलं ना तर पहिल्यांदा आपण हळद आणि मीठ हे व्यवस्थित प्रॉपर त्याला लागलं पाहिजे। म्हणजे कुठलीही नॉनव्हेजची गोष्ट असेल ना बनवताना त्याला अगदी प्रॉपर प्रमाणात मीठ आणि हळद ही लागली पाहिजे। तर त्या दादांनी आता मस्त मीठ आणि हळद लावून घेतले बघा, आणि मस्त हाताने ते असं एकदम एकजीव करतायत, म्हणजे सगळं त्या ह्याला मिक्स झालं पाहिजे याची काळजी ते घेत आहेत। आणि तुम्ही बघू शकता त्याला मेहनत किती ते करतायत, एकदम असं मिक्स करण्यासाठी मीठ आणि हळद याच्यामध्ये घुसळून ते व्यवस्थित प्रॉपर मॅरिनेशन झालं पाहिजे मटण। तर बघा अशा पद्धतीने त्यांनी मस्त प्रॉपर मॅरिनेशन करून घेत आहेत, आणि एकदम त्यांनी हायजीन वगैरे बघा व्यवस्थित आहे। डोक्याला कॅप वगैरे त्यांनी घातलेली आहे। पाठीमागे पण आपल्याला दिसत आहे की काकू त्या क्लीन करतायत, फ्लोअर क्लीन करतायत। तर आता मस्त ते दादा हलवून घेत आहेत, आणि ते मटण खूप असल्यामुळे थोडा वेळ लागतोय त्यांना हलवायला। हे बघा तुम्ही मस्त प्रॉपर आपलं मॅरिनेशन झालेलं आहे, आणि हळद आणि मीठ लावून झालेलं आहे। आता एकदम आपलं प्रॉपर ते मिक्स मटण झालेलं आहे हळद आणि मिठामध्ये। हे बघा तुम्ही बघू शकता। आणि मिठाने काय होतं, असं पाणी सुटलं जातं त्याला, मटणाला किंवा चिकनला मिठाने पाणी सुटलं जातं। आता ते वरून तेल टाकतायत बघा, म्हणजे एकदम प्रॉपर मॅरिनेशन झालं पाहिजे। आता त्यांनी तेल घातलेलं आहे याच्यामध्ये। आता इथं त्यांनी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली, हा त्यांचा सुका मसाला आहे आणि हा त्यांचा ओला मसाला आहे। तर आता मस्त त्यांनी मॅरिनेशन केलेलं आहे मटण, आणि आता ते ठेवतायत बघा। इथं आपण बघू शकता हे म्हणजे आपलं चुलीवरचं मटण म्हणतो ना, ते चुलीवर ते ठेवलेलं आहे। त्यांनी मोठा बॅलरही केलेला आहे, आणि त्याच्यात ते सरपण बघू शकता तुम्ही किती मोठी शेगडी आहे, आणि मस्त मोठी लाकडं टाकलेली आहेत, आणि चुलीवरती आता हे शिजत ठेवणार आहेत। तर मस्त असं आता हे मटण शिजू देणार आहेत ते चुलीवरती। बघा तुम्ही ते हलवतायत मस्त, आणि खूप मोठ्या प्रमाणात मटण क्वांटिटी असल्यामुळे हलवायला वगैरे मेहनत घ्यावी लागते। तर हे स्वतः आविष्कार हॉटेलचे मालक आहेत, तर ते स्वतः बनवतात त्यांच्या हाताने। आणि हे बघा त्याला आता मस्त शिजू देत आहेत, पाणी सुटले त्याला, कारण मिठाने भरपूर पाणी सोडलं जातं। बघू शकता तुम्ही मस्त मिठाने पाणी सोडलेले, आणि अंगच्या पाण्यातच त्यांनी ते शिजवलेलं आहे, म्हणजे त्याला वरून पाणी अंगचं सुटलेलं आहे ते। तर इथं मस्त असं आपल्याला किती टेम्पटिंग दिसते बघा तुम्ही मटण। असं मस्त कुठला मसाला नाही काही नाही, फक्त हळद मीठ अशी उकड एकदम म्हणतो ना तशी उकड दिसते। तर खूप सुंदर दिसायलाच खूप सुंदर दिसतंय ते, आणि एकदम प्युअर मटण मिळतं तिथे। तुम्ही कधीही जाऊ शकता तिथं, आणि एकदा व्हिजिट देऊन या तुम्ही तिथे। तर हे बघा मस्त चुलीवरचा जाळ, मोठी लाकडं चाललं आहेत, आणि मस्त असं व्यवस्थित झाकण ठेवून त्यांनी शिजत ठेवलं आहे। शिजते आता ते मटणाला थोडा जास्त वेळ लागतो शिजायला। तर बघू शकता मस्त जाळ वगैरे, लाकडं प्रॉपर जाळ चाललाय त्याला। हे बघा तुम्ही, अधूनमधून आपण सारखं त्याला बघत राहायचं, म्हणजे काय होतं बहुतांशी काही वेळा
खाली वगैरे लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण इकडं तिकडं हलवलं ना तर प्रॉपर व्यवस्थित सगळ्या बाजूने शिजलं जातं. आता त्यांनी हा त्यांचा सुखा मसाला टाकलेला आहे. आता हे मस्त शिजत आलेलं आहे मटण. तर त्यांनी त्यांची काय घरगुती जो सुखा मसाला असेल तो त्यांनी टाकून घेतलेला आहे आणि परत एकदा ते हलवून घेणार आहेत. आता त्यांनी तो हिरवं वाटण जे असतं ना ते हिरवं वाटण घातलेलं आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जे टाकतो ना ते त्यांनी शिजत आल्यावरती ते हिरवं वाटण घातलेलं आहे. आता ते हिरवं वाटण घातलं, सुक्कं वाटण घातलं आणि ते मस्त आता हे करतायत, हलवून घेतील. हे बघा आता मस्त ते हलवतायत, मिक्स एकदम प्रॉपर मिक्स करतायत. आता हे प्रॉपर मिक्स करून अजून परत एकदा आपल्याला थोडंसं शिजत ठेवायचे. म्हणजे हाफ कुक झाल्यानंतर ना त्यांनी हिरवं वाटण आणि जे त्यांचा कुठला सिक्रेट मसाला असेल म्हणजे त्यांचा घरगुती ड्राय मसाला जो होता तो त्यांनी टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा परत ना ते हाफ कुक होण्यासाठी ठेवतायत. तर बघू शकता तुम्ही हाफ कुक झाल्यानंतर ना तो हिरवं वाटण आणि त्यांनी ते घातलेलं आहे. तर ते लगेच त्यांनी इकडे बघा तुम्ही तेल तापत ठेवले आपल्याला मसाला बनवण्यासाठी, म्हणजे रस्स्याचा मसाला बनवण्यासाठी, पातळ रश्श्याचा. तर तेलामध्ये त्यांनी सगळे मसाले टाकून घेतलेत. कुठला गरम मसाला असेल म्हणा किंवा घरगुती त्यांचं काळं तिखट असेल, त्याला आपण काय म्हणतो गावाकडे आपले इसूर पण बोलतात बघा, इसूर बोलतात. लाल तिखट वेगळं, म्हणजे लाल तिखट आपलं मिरची पावडर नुसती, आणि इसूर म्हणलं ना तर सगळ्या गावाकडच्या कडे मसाले वगैरे टाकून बनवतात. तर बघा इथं आपलं मटण शिजलं आहे, मस्त वाफा निघत आहेत त्याच्यातून आणि परत एकदा आपण हलवून घेतलं आहे त्यांनी. तर बघा तुम्ही हलवल्यानंतर मस्त अशा वाफा निघत आहेत. भरपूर याला जाळ खालून घातला, एकसारखा जाळ आहे. तर चेक करून बघतायत, हां शिजलं, आपलं मटण शिजत आलं आहे. बघू शकता तुम्ही तुटतं आहे, याचाच अर्थ की मटण शिजत आले. जर त्या हाडांपासून मटण सुट्टं होत असेल ना तर मटण शिजत आले. तर आता ह्या दादांनी मस्त पाणी घालून घेतले, त्याच्यात गरम पाणी घालायचं मटणाला. कधी पण गार पाण्याने काय होतं, मटण असं दांडरतं. म्हणजे वांग वगैरे कसं आपण जास्त वेळ परतल्यावरती दांडरतं, म्हणजे त्याला कितीही जाळ घातला तर शिजत नाही. तसं आपण या दादांनी गरम पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये आणि नंतर ना मग झाकून ठेवलं आहे ते जरा वेळ आणि मिक्स करून घेतलं आहे त्यांनी गरम पाण्यामध्ये. आणि बघू शकता तुम्ही आता रस्सा आणि मटण एकदम बरोबरीने झाले. म्हणजे ते सूप असतं ना, सूप बनवायचे, ते सूप बरोबरीचं झाले मटण आणि ते रस्स्यामध्ये. तर हे बघा आपलं आता मटण शिजत आले आणि मटण तुटतंय का बघूया आपण. हां तुटतंय, मटण तुटतंय म्हणजे मटण आता शिजलंय. तरी आपण थोडं झाकून ठेवले आणि इकडे बघा तुम्ही मस्त तेल असं उखळते, त्या तेलामध्ये त्यांनी मसाला टाकलाय. बघा तुम्ही किती उखळतंय तेल, त्याच्यात भरपूर मसाला घातलाय. त्यांना आठवड्याला 30 किलो का काहीतरी काळा मसाला लागतो. म्हणजे विचार करा तुम्ही की त्यांना डेली किती, म्हणजे महिन्याला किती लागत असेल, किंवा बघा ना आठवड्याला त्यांना 30 किलो काळा मसाला लागतो. तर अशा प्रकारे बघा त्यांनी मस्त असं मसाला प्रॉपर असा ही करून घेतलं, तेलामध्ये परतवून घेतला आहे. जे आपलं काळा रस्सा, तांबडा रस्सा बनवायचा आहे ना त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित प्रॉपर परतवून झाल्यानंतर ना हे आपल्याला त्या रश्श्यामध्ये मिक्स करायचे. तर आता हे दादांनी मस्त प्रॉपर मसाला परतवून घेतला आहे आणि आता हे थंड होऊन म्हणजे बंद केलं आहे गॅस, हे बघू शकता तुम्ही. आणि आता हे आपण त्या मटणाच्या रश्श्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे आपला झाला तांबडा रस्सा. एकदम जवळून बघा मस्त मस्त तर्री येणार आहे आता. हे बघा मस्त आपला मसाला असा रट 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 शिजतोय. हे बघा
आणि हा जो मसाला असतो ना, जो त्यांना जो हॉटेलसाठी जो मसाला लागतो तो सगळा त्यांचा घरीच बनवला जातो. ज्या त्यांच्या आई आहेत किंवा ज्या मॅडम आहेत त्यांच्या, त्या बनवतात. त्या पण म्हणजे या व्यवसायासाठी त्यांना मदत करायला असतात. मेन म्हणजे जो मसाला सगळा प्रॉपर जो बनतो तो त्यांच्या घरीच बनतो. तो बाहेरून नाही आणला जात. काळं तिखट म्हणा किंवा दुसरा कुठला मसाला लागणार असेल ना, तर तो त्यांच्या घरीच बनवला जातो. तर ते घरचं असल्यामुळं सेम घरची चव येते अगदी. तर बघू शकता तुम्ही, आता हे प्रॉपर मिक्स झालेला आहे मसाला आणि आता आपण तो त्याच्यामध्ये टाकून घेतील ते दादा. आता त्यांनी बघा घेतलं आहे टाकायला आणि मस्त तो मसाला आता त्यांनी ह्या उकळमध्ये आहे ना त्याच्यामध्ये ते टाकतील. बघा आपला रस्सा खळखळ 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 अशी उकळ मारतोय. तर हे बघा, तर टाकलेला आहे त्यांनी प्रॉपर तो मसाला सगळा त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि पूर्ण रस्सा अगदी खळखळ उकळतोय त्याच्यात तो त्यांनी टाकलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता कशी तर्री दिसायला लागली वरती अशी मस्त. आणि मी इथं सांगून तुम्हाला काहीच उपयोग नाही, कारण तुम्ही एकदा खाल ना तर तुम्ही बोटच चाटत राहाल. एवढा टेस्टी आणि टेम्पटी दिसायला तर खूप टेम्पटी आणि टेस्टी आहे ना रस्सा. अगदी गावरान आणि घरगुती टेस्ट आहे त्या रश्श्याला. तुम्ही बघू शकता कशी तर्री आली वरती आणि रस्सा आपला एकदम खळखळ 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 उकळतोय. तर हे बघा तुम्ही, बाहेरचं असं पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंगला पण कुठलाच प्रॉब्लेम येत नाही आहे तिथं. बऱ्याचदा काय होतं की बाहेर आपण कुठल्या हॉटेलला गेलो ना तर आपल्याला पार्किंगला प्रॉब्लेम येतो, पण अगदीच रोड टच आणि असा पार्किंगची व्यवस्था आहे बघा. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवस्था नाही आहे तिथं. आणि मस्त टू व्हीलरचं पण पार्किंग आहे आणि फोर व्हीलरचं पण आहे आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवल्याचा फील येतो. हे बघू शकता तुम्ही, मस्त एकदम खूप छान वाटलं तिथं गेल्यावरती वाटतं. तर हे तुम्ही बघू शकता, आपण एंट्री करतो इथून, एंट्रन्स आहे इथून आणि इथून एंट्री केल्यानंतर हे जे आहे ते बाहेर बॅचलर वगैरे किंवा असे जे असेल त्यांच्यासाठी ही बैठक व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारची. आणि हे बघा तुम्ही, इकडं अशी मस्त बैठक व्यवस्था आहे एकदम सुटसुटीत आणि मोठं स्पेसियस अशी बैठक व्यवस्था आहे. तुम्ही बघा मस्त लोक एन्जॉय करतायत. हे बघा मस्त असं कुठल्याही प्रकारचं कोंदट वातावरण नाही. एकदम सूर्यप्रकाश म्हणा, दिवसा असेल तर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात असं मस्त जेवण आहे. कुठली हवा कोंदटली जात नाही. आणि इथूनच लगेच आतमध्ये असं किचन आहे बघा. हे बघा त्यांची लोक इथं काम करतायत आणि मस्त इथं बघा तुम्ही ताटं वगैरे किती क्लीन आहे. त्यांची ताट लावण्याची पद्धत म्हणा किंवा अशी मस्त एकदम गरम गरम सगळं कसं मिळतंय हे लोकांना बघतात ते. आणि प्रॉपर त्यांना जेवण म्हणजे अन्न हे परब्रह्म असतं असं म्हटलं ना. आणि अन्नदान हे पुण्याचं काम आहे असं तिथं गेल्यावरती वाटतं की बाबा त्यांना कुठलंही ह्याचं पैशाचा लोभ नाही आहे. ते असं वाटतं की ते जे दान करतायत ना अन्नदान, ते खूप छान पुण्याचं काम करतायत असं तिथं गेल्यावरती आम्हाला वाटलं. की कुठलंही त्यांना म्हणजे गर्व नाही आहे किंवा काय नाही आहे असं स्वतः मालक बघा ते हे करतायत, राबतायत त्या हॉटेलमध्ये. आणि खूप अशी माणसं खूप छान आहेत ते. आणि इथं बघा तुम्ही किती स्वच्छता आहे, व्यवस्थितपणे सगळ्यांना सर्व केलं जातं. बिर्याणीसाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उभा कांदा कापून तेलामधून तळून घ्यायचा आहे आपल्याला. तर त्यांनी तळून घेतला आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे. त्यांनी टाकून घेतलेला आहे टोमॅटो. आणि बिर्याणी खूप टेस्टी लागते इथली. तर हे बघा त्यांनी कांदा पहिल्यांदा परतवून घेतला तेलामध्ये आणि सगळं ते हॉटेलचे मालकच बनवत आहेत. आणि बघा तुम्ही टोमॅटो पण टाकला आहे. मस्त टोमॅटो आणि कांदा फ्राय झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये त्यांनी जे आपलं खडा मसाला असतो ना, खडा मसाला म्हणजे हिरवी विलायची जी असते ती टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना त्यांनी खड्या मसाल्यांमध्ये हिरवी विलायची टाकून नंतर ना त्याच्यामध्ये दालचिनी आणि लवंग आणि मिरं टाकलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि हे तेलामध्ये असं मस्त त्याचा स्मेल सोडणार आहे. तर हे बघा खड्या मसाला त्यांनी टाकून घेतलेला आहे. खडा मसाला मस्त असं त्याचा स्मेल सोडत आहे तेलामध्ये. बघू शकता तुम्ही कांदा पण आपला फ्राय झालेला आहे. तर हे बघा दालचिनी पण टाकलेली आहे
4च गोष्टी टाकलेल्या आहेत खड्या मसाल्यामध्ये, हिरवी विलायची, मिरं आणि लवंग आणि दालचिनी, बस एवढंच टाकलेलं आहे. आणि मस्त आता हे आपल्याला त्यांनी परतून घेतलेलं दिसत आहे. मस्त परतवून घेतल्यानंतर ना त्याचा स्मेल खूप छान सुटतो. हे बघा, दालचिनी भरपूर टाकलेली आहे. मस्त हलवून घेत आहेत ते. बघू शकता आपला कांदा पण मस्त फ्राय झालेला दिसत आहे तिथं. हे बघा, मस्त कांदा फ्राय होत आहे. आता आपण त्यांनी हिरवं वाटण घातलेलं आहे. हिरवं वाटण म्हणजे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, ती टाकून घेतलेली आहे. त्यामुळे आलं लसूणचा वेगळाच फ्लेवर येतो बिर्याणीला. मस्त आता ते आपण ते परतून घेणार आहेत. आणि हे बघा, बिर्याणीला लिंबाचा रस टाकला आहे. मस्त लिंबाचा रस टाकल्यावरती असा लिंबाचा जो फ्रॅग्रन्स आहे तो मस्त ते, आणि लिंबामुळे बिर्याणीचा जो भात असतो ना तो एकदम सुटसुटीत होतो आणि वेगळाच त्याचं म्हणजे टेस्ट येते. तर हे बघा आपल्याला दिसत आहे, मस्त भरपूर प्रमाणात त्यांनी लिंबाचा रस टाकलेला आहे. मस्त, हे दिसायलाच खूप मस्त दिसते बघा. आणि आता हे आपल्याला सगळं एकजीव करून दिसत आहे. मस्त कांदा परतून झाला आहे, त्याच्याबरोबर टोमॅटो परतलं आहे, त्याच्याबरोबर तो खड्या मसाल्यांचा जो फ्रॅग्रन्स आहे तोच आहे. परत जो हिरवं वाटण घातलं त्याच्यामध्ये परत लिंबाचा रस ॲड केला. आता त्याच्यानंतर जे ते मिठाचं मटण होतं ना शिजवलेलं, ते त्यांनी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे उखड जी असते ना ती टाकलेली आहे मटणाची. आणि मस्त आता हे एकजीव करून घेणार. हे बघा, मस्त दिसते, खूप छान दिसते मित्रांनो. आणि त्याचा जी तिथे वाफ आहे आणि जो तिथं स्मेल चाललेला असेल ना, तो मी माझ्या मनामध्ये इमॅजिन करते की किती सुंदर स्मेल येत असेल तो बनवताना ती बिर्याणी. आता हे बघा, हे मस्त हळदी मिठाचं जे पाणी आहे ना ते त्यांनी टाकून घेतलेलं आहे त्याच्यात. म्हणजे जे सूप जे असतं ना आपण मटण शिजवताना, ते सूप आहे ते त्यांनी टाकलेलं आहे, हळदी मिठाचं पाणी. म्हणजे तो जो बिर्याणीचा जो फ्लेवर आहे मटणाचा तो त्याच्यामध्ये उतरलेला तो भातामध्ये शिजताना जाणार. हे बघा तुम्ही, मस्त गरम मसाल्यांचा, सगळ्या खड्या मसाल्यांचा ही चव आणि त्या मिठाच्या रश्श्याची चव एकजीव होऊन त्याच्यामध्ये आपला भात शिजला जाणार आहे. आणि भातामध्ये मस्त ते बासमती तांदूळ, भारीतला एकदम बासमती तांदूळ यूज करतात. हे एकदम मस्त आहे की एकदम भारीतला तांदूळ ते वापरतात. तर स्वच्छ धुवून तांदूळ इथे टाकला जातो, बघू शकता. पाण्यातूनच काढलेला जातो तांदूळ बघा. तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकला जातोय. साईड बाय साईड आपला पलीकडे रस्सा पण उकळतोय, तांबडा रस्सा. हे बघा, मस्त असं तांदूळ धुवून टाकला जातोय. थोडासा रस्सा त्यांनी टेस्ट करून बघितला. थोडं मीठ कमी वाटते म्हणून त्यांनी ॲड केलेलं आहे. मीठ एकदम प्रॉपर कुक केलं जाते. तर आता मस्त हे शिजू द्यायचे मंद आचेवरती. आपला भात फुलला जाणार आहे मस्त आणि आपली बिर्याणी एकदम सुटसुटीत होती. हे बघा तुम्ही, मस्त झाकून ठेवून तुम्ही शिजू दिलं, मंद आचेवरती शिजू दिलं आणि आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आणि वरून मस्त गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर चिरून टाकलेली दादांनी. मस्त भात आपला बघा असं फुललं आहे, मस्त टेम्पटिंग दिसते. शीत असं वरती आलं आहे बघा तुम्ही, असं वरती उचललं गेलं आहे शीत. आणि किती टेम्पटिंग दिसते तुम्ही बघू शकता. अगदी तोंडाला पाणी सुटण्यासारखी दिसते इथून.
आणि खायला तर तुम्ही तिथं जाऊन खाल तर मस्त एकदम तुम्ही म्हणाल लाजवाब. हे बघा किती सुंदर दिसतीये. अगदी शीताला शीत सुट्ट झाले तुम्ही बघू शकता. हे बघा अगदी त्या भातवाडीला सुद्धा लागत नाहीये. मस्त एकदम एक एक शीत असं मोकळं सुटसुटीत झाले आणि अशी पडतीये एक अशी मस्त. आणि दादांनी सर्व केली आहे तर मस्त खूप